हा सुंदर असा मराठमोळा लुक मी आज का केलेला आहे माहितीये, कारण नुकताच श्रावण मास सुरू झालेला आहे आणि सगळ्या महिलांचा आवडीचा सण म्हणजेच मंगळागौर आता आपण साजरा करतो। आणि या मंगळागौरला आपण खूप छान पद्धतीने तयार होत असतो, पारंपरिक पद्धतीने मराठमोळा लुक करत असतो। ही सुंदर अशी नथ, सुंदर अशी चंद्रकोर आणि सुंदर असे हे मोत्याचे दागिने आणि प्रत्येकीच्या आवडीची साडी घालून त्यांना सुंदर असं तयार होऊन मंगळागौर खेळायला खूप आवडतं। त्यामुळे आज मी हा मराठमोळा लुक खास मंगळागौर स्पेशल म्हणून क्रिएट केलेला आहे आणि तो कसा केलेला आहे तेच मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मैत्रिणींनो, मी विजया, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। मी माझ्या चॅनलवर मेकअप, ब्युटी, स्किन केअर रिलेटेड नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते आणि ते बघण्यासाठी अगदी फ्री आहे। फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करायचं आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही। हे मराठमोळे सण बनलेच आहेत आपल्या बायकांसाठी, कारण आपण सणानिमित्त खूप छान पद्धतीने तयार होत असतो आणि मंगळागौरला तर तो आनंद वेगळाच असतो, कारण या दिवशी किंवा ज्यावेळेस आपण मंगळागौर सेलिब्रेट करत असतो त्यावेळेस आपल्या कलागुणांना, सुप्त गुणांना खूप छान असा वाव मिळत असतो आणि हे सण आनंदाने आपण सेलिब्रेट करत असतो। त्यामुळे या मंगळागौरचा लुक तुम्ही पण मंगळागौर खेळायला जर जात असाल तर सगळ्यांमध्ये तुमचा लुक उठून कसा दिसेल आणि सुंदर कसे दिसाल आणि हा लुक मी कसा क्रिएट केलेला आहे तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही देखील असं सुंदर तयार होऊन मंगळागौरला नक्की जा आणि नक्की मंगळागौरचे खेळ खेळा। चला तर फार उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली स्टेप आहे मॉइश्चरायझर आणि त्यासाठी मी न्यूट्रोजिनाचा हे जेल बेस मॉइश्चरायझर इथे यूज करते। हे मॉइश्चरायझर तुमची स्किन जर कॉम्बिनेशन किंवा ऑइली स्किन असेल तर तुमच्यासाठी हे खूप बेस्ट आहे। खूप लाईट वेट आहे। संपूर्ण चेहऱ्याला मॉइश्चरायझर मी व्यवस्थित अप्लाय करून घेतलेला आहे। त्यानंतर दुसरी स्टेप आहे म्हणजे प्रायमर आणि त्यासाठी मी रिकॉर्डचं हे सिलिकॉन बेस प्रायमर इथे यूज करते। तुम्हाला जर ओपन पोर्स थोडेसे जास्त असतील किंवा मोठे असतील तर हे प्रायमर तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे। हे प्रायमर आपले ओपन पोर्स मिनिमाइज करण्याचं काम करतं। त्यानंतर माझ्या चेहऱ्यावर जे काही पिगमेंटेशन आहे किंवा डार्क सर्कल आहे त्यांना हाईड करण्यासाठी मी मेकअप स्टुडिओचा हा ओरिएंटल शेड इथे यूज करते। ज्या ज्या ठिकाणी मला पिगमेंटेशन आहे किंवा डार्क सर्कल आहे तिथे व्यवस्थित असं मी लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित असं ब्लेंड करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता स्किनवर जितकं काही पिगमेंटेशन आहे फक्त हे एका ओरिएंटल शेडच्या कन्सिलरमुळे हाईड झालेलं आहे। त्यानंतर पुढची स्टेप आहे फाउंडेशन आणि फाउंडेशनसाठी मी पीएससीचा हा मीडियम शेड इथे यूज करते। ब्रशच्या साहाय्याने फाउंडेशन व्यवस्थित असं मी चेहऱ्याला लावून घेतलेलं आहे आणि आज मी ब्रशच्या साहाय्याने फाउंडेशन ब्लेंड करते। त्याला आपण काबुकी ब्रश देखील म्हणतो, कारण आज थोडंसं कव्हरेज जास्त हवा आहे त्यामुळे मी ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित प्रोडक्ट ब्लेंड करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं फाउंडेशन ब्रशनी ब्लेंड होत आहे। पण त्यानंतर ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने सुद्धा मी त्याला डॅब डॅब केलेला आहे। आता फाउंडेशन अप्लाय करून झाल्यानंतर आपल्याला हायलायटिंग करायचं असतं आणि त्यासाठी मी पीएससीचंच 01 नंबर शेडचा कन्सिलर ॲज अ हायलायटिंग साठी यूज केलेला आहे। लक्षात ठेवा हायलायटिंग जेव्हा करतो तुम्हाला 2 टोन लाईट शेड तुमच्या स्किन टोन पेक्षा यूज करायचा असतो आणि व्यवस्थित असं मी कन्सिलर ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी लावून घेतलेला आहे आणि ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला ब्लेंड करत आहे। तुम्ही बघू शकता हायलायटिंग करताना लक्षात ठेवा कन्सिलर थोडा वेळ तुम्ही ठेवला आणि मग ब्लेंड केलं तर खूप छान पद्धतीचं कव्हरेज मिळतं। व्यवस्थित असं मी कन्सिलर अप्लाय करून घेतलेला आहे। त्यानंतर मी क्रीम काउंटर करणार आहे आणि त्यासाठी मी क्रायलॉनच्या माझ्या कन्सिलर पॅलेट मधला हा डार्क शेड ॲज अ कॉन्टरिंग म्हणून यूज करते, कारण तुमचा फेस माझ्यासारखा थोडा जर चबी असेल तर तुम्ही कॉन्टर केलं तर त्याचे फीचर्स खूप छान दिसतात आणि एक शार्पनेस येतो। त्यामुळे व्यवस्थित असं मी ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने त्याला ब्लेंड करून घेतलेलं आहे। लक्षात असू द्या प्रोडक्ट ब्लेंड होणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर ते अजिबातच चांगलं दिसत नाही। तुम्हाला कोणताही प्रोडक्ट तुम्ही लावल्यानंतर त्याला व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे। त्यानंतर आता मी लिक्विड ब्लश इथे यूज करणार आहे आणि त्यासाठी मी O2चं हे पिंक लिक्विड ब्लश इथे यूज केलेलं आहे। ते देखील मी ब्रशच्या साहाय्याने अप्लाय करणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती पिगमेंटेड आहे आणि इतकं पिगमेंटेड आहे की तुम्हाला असं वाटेल खूप पिंक दिसतंय, पण अजिबात नाही। तुम्ही जेव्हा पावडर अप्लाय करणार आहे त्यामुळे ते सेट होणार आहे
आणि आता मी मेकअप सेट करण्यासाठी इथे लॉरा मर्सेटची ही लूज पावडर यूज करते. ही सगळ्यात बेस्ट अशी पावडर आहे. थोडी कॉस्टली आहे, पण तुम्हाला जर स्वेट येत असेल किंवा थोडासा तुम्हाला वॉटरप्रूफ मेकअप हवा असेल त्यावेळेस तुम्ही या पावडरचा नक्की वापर करू शकता. आणि मी ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित पावडर लावून घेतलेली आहे. आणि आता मी आयब्रो सेट केलेले आहे. तुम्ही बघू शकता स्पुली ब्रशच्या साहाय्याने. आणि आयब्रो डिफाईन करण्यासाठी मी आय मॅजिकचं हे आयब्रो जेल इथे यूज करते. आणि आयब्रोजला छान असा शेप देऊन घेतला आहे. आणि त्यानंतर आता मी आयशॅडो करणार आहे. आयशॅडो आज मी खूप सिंपल ठेवणार आहे, म्हणून स्विस ब्युटी मधलं हे मिनी आयशॅडो पॅलेट आहे. त्यातला ब्राऊन शेड घेऊन मी संपूर्ण आयलिड वरती लावून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही डोळ्यांना तुम्हाला सेम असा शेड इथे यूज करायचा आहे. आणि त्यानंतर मी मॉर्फेचं हे आयशॅडो पॅलेट आहे त्यातला लाईट पिंक शेड घेऊन ट्रान्झिशन शेड क्रिएट केलेला आहे. आणि त्यानंतर फक्त एक शिमर शेड मी अप्लाय करणार आहे. तो थोडासा पिंकिश कॉपरी आहे, कारण साडीमध्ये पिंक कलर आहे आणि थोडासा गोल्डन कलर आहे, त्यामुळे मी हा शेड इथे यूज केलेला आहे. सेम आयशॅडो घेऊन तुम्हाला लोअर लाईनला सुद्धा लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काजळ अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि काजळसाठी मी स्विस ब्युटीचं हे काजळ इथे यूज करते. तुम्ही बघू शकता. काजळ अप्लाय करून झाल्यानंतर मी आयलायनर लावणार आहे. आणि त्यासाठी ही रिकॉर्डचं जे लिक्विड आयलायनर आहे ते खूप छान आहे आणि माझं फेवरेट आहे. आणि वॉटरप्रूफ स्मच प्रूफ आहे. व्यवस्थित असं मी आयलायनरला एक शेप काढून घेतलेला आहे. आणि थोडा आयशॅडो इनहॅन्स होण्यासाठी पुन्हा एकदा तो शिमर अप्लाय केलेला आहे. त्यानंतर मी पावडर ब्लश अप्लाय करून घेणार आहे. त्यासाठी मी युरोप गर्लचं हे पावडर ब्लश किट इथे यूज केलेला आहे. आणि त्यातला पिंक शेड मी इथे यूज केलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि ब्लश अप्लाय करून झाल्यानंतर मी ब्राउन्झिंग करणार आहे, पावडर ब्राउन्झिंग. आणि त्यासाठी स्विस ब्युटीचं हे ब्राउन्झिंगचं मिनी पॅलेट मी यूज केलेलं आहे. आणि त्यातला डार्क शेड घेऊन मी ब्रशच्या साहाय्याने जॉ लाईन वरती आणि चिक्स बोन नोज ब्रिजच्या साईडला व्यवस्थित असं ब्राउन्झिंग केलं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात फेवरेट म्हणजे हायलायटर. आणि त्यासाठी पुन्हा एकदा युरोप गर्लचंच हायलायटर पॅलेट आहे, त्यातला कॉपरी गोल्डन जो हायलायटर आहे तो मी अप्लाय केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान ग्लो आलेला आहे. त्यानंतर आता आपण लिपस्टिक अप्लाय करणार आहोत. आणि त्यासाठी मी एक लिप लायनर घेतलेला आहे. आय मॅजिकचं ब्राऊन कलरचं लिप लायनर आहे. त्याने मी लिप्सला एक आउटर काढून घेतलेली आहे. आणि लिपस्टिक साठी मी MMS ची 05 नंबरची ही न्यूड शेडची लिपस्टिक इथे अप्लाय करते. आणि लिपस्टिक अप्लाय करून झाल्यानंतर फेरारुशीचा हा मस्कारा मी घेतलेला आहे. आणि फेरारुशीचा हा मस्कारा ड्युअल मस्कारा आहे. वॉटरप्रूफ आणि स्मच प्रूफ हा मस्कारा आहे. आणि खूप व्हॉल्यूम देतो तुमच्या लॅशला, आणि त्यामुळे हा मस्कारा माझा खूप फेवरेट आहे. आता त्यानंतर मी माझा मेकअप सेट करून घेणार आहे, फिक्स करून घेणार आहे. त्यासाठी मी PSCचा मायक्रो फिनिश फिक्सर इथे यूज केलेला आहे. तुम्ही बघू शकता मेकअप माझा पूर्ण झालेला आहे. मेकअप कम्प्लीट झाल्यानंतर मी ज्वेलरी घालून घेणार आहे. त्यासाठी ह्या हिरव्या बांगड्या, सुंदर असे कानातले आणि ही चिंचपेटी मी घातलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसतंय ते. आणि त्यानंतर सगळ्यात म्हणजे आवडीची आणि आपली मराठमोळी शान म्हणजे नथ मी घातलेली आहे. आणि लुक माझा किती सुंदर आणि चंद्रकोर लावल्याशिवाय मराठमोळा लुक अपूर्ण आहे, म्हणून ही चंद्रकोर मी लावलेली आहे. तुम्ही बघू शकता माझा हा मराठमोळा लुक कम्प्लीट झालेला आहे. या व्हिडिओमध्ये हा मराठमोळा लुक मी खूप छान पद्धतीने तुम्हाला सांगितलेला आहे. तर लवकर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघून नक्की करू शकता आणि मला कमेंटमध्ये सांगा की हा लुक कसा झालेला आहे. आणि तुम्ही सुद्धा प्रयत्न करा आणि तुमचा लुक कसा झाला आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींबरोबर, कारण त्या देखील अशा सुंदर पद्धतीने तयार होऊ शकता आणि तुम्ही देखील खूप छान मंगळागौर सेलिब्रेट करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.